त्यावेळेस सामन्याला सुरुवात झाली। 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा श्रीराम गवळपाडा संघाचा हा खेळाडू पाहूया आपल्या रेडमध्ये काय करतो, आपल्या संघासाठी किती गुण मिळवून देतोय। फक्त रिक्त असता फरकतोय, कुठलं यश मिळत नाही आहे आणि मात्र पेजारी संघाचा आता 1 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू चला बॉल नंबर 1 वर चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना गजानन पेजारी वर्सेस वीर बजरंग शहापूर। या ठिकाणी बक्षिसं दिलेली आहेत, त्यांचा नाम उल्लेख करणं आमचं कर्तव्य आहे। चित्रलेखा गोपाल पाटील यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं जे 21,000 रुपयाचं पारितोषिक आहे ते पारितोषिक आदरणीय सन्माननीय चित्रलेखाजी पाटील यांच्याकडून ते देण्यात आलेलं आहे। मंडळाच्या वतीने त्यांना मी संघाच्या वतीने धन्यवाद देतो। तसेच स्पंदन आशिष पाटील यांनी आपल्या गाडीवर जावे, स्पंदन आशिष पाटील संघाच्या वतीने धन्यवाद देतो ताईंना। तसेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकरता जे रोख रक्कम 15,000 रुपये ठेवण्यात आलेलं आहे ते श्रीयुत महेंद्र कृष्णा पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत शहापूर यांच्याकडून ते देण्यात आलेले आहे। त्यांना सुद्धा मी संघाच्या वतीने मनस्वी धन्यवाद देतोय। तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी रोख रक्कम 7,000 ठेवण्यात आलेलं आहे ते श्रीवत्स अपर्णा चैतन्य म्हात्रे माजी सदस्य ग्रामपंचायत शहापूर यांच्याकडून ते देण्यात आलेले आहे। त्यांना सुद्धा मी संघाच्या वतीने धन्यवाद देतोय। या स्पर्धेकरता चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक रोख रक्कम 7,000 रुपये ते श्रीवत्स अपर्णा चैतन्य म्हात्रे माजी सदस्य ग्रामपंचायत शहापूर यांच्याकडून देण्यात आलेला आहे। या 4 क्रमांकाची रोख स्वरूपातील पारितोषिक जी देण्यात आलेली आहे त्या सगळ्यांना मी मनस्वी धन्यवाद देतोय। तसेच वैयक्तिक बक्षीस कुमारी तनिष्का रुपेश म्हात्रे यांच्याकडून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांकासाठी जे चषक ठेवण्यात आलेले आहेत ते चषक कुमारी तनिष्का रुपेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। त्यांना सुद्धा मी अगदी मनापासून धन्यवाद देतोय। तसेच उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, रावडी खेळाडू, पब्लिक हिरो आणि उत्कृष्ट पकड ही सुद्धा वैयक्तिक पारितोषिक आहे, ती सुद्धा कुमारी तनिष्का रुपेश म्हात्रे यांच्याकडून देण्यात आलेली। खरोखर खूप मोठं योगदान म्हणता येईल तनिष्का रुपेश म्हात्रे यांचं, कारण सगळ्यांसाठी त्यांनी चषक दिलेले आहेत। मी संघाकडून त्यांना खूप खूप धन्यवाद आपल्या मानसिकतेसह। तसेच आदरणीय सन्माननीय शहापूर माजी सदस्य भाग्यता नंदन पाटील मॅडम यांच्याकडून रोख रक्कम 15,000 रुपयाची देणगी शिवसेना शाखा प्रमुख अलिबाग यांच्याकडून देण्यात आलेली आहे। मॅडम आपल्या दानशूर वृत्तीस आमचा सलाम आहे, हॅट्स ऑफ आहे। अशी अनेक दानशूर व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या निमित्ताने संघाला लाभली, पुढे आली आणि म्हणून सन्मान्य मृदुल दिगंबर म्हात्रे, आणखीन एक दानशूर व्यक्तिमत्व सन्मान्य मृदुल दिगंबर म्हात्रे यांच्याकडून या संघाच्या सदस्यांकरिता 50 टी-शर्ट देणगी रूपाने देण्यात आलेली आहे। मी मृदुल सरांना सुद्धा संघाकडून मनस्वी धन्यवाद देतोय। चला मैदान क्रमांक 1 वर चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना गजानन पेजारी वर्सेस वीर बजरंग शहापूर आणि ग्राउंड नंबर 2 वर चालू सामना संपल्या होणारा सामना स्वराज्य अक्षी वर्सेस विघ्नार्थ शहापूर। चारी संघांनी नोंद घ्यायची आहे। मित्रांनो पुन्हा एकदा विनंती करतोय, वारंवार विनंती करून सुद्धा मॅच संपल्यानंतर आपण त्वरित येत नाही,
पुन्हा एकदा विनंती करतोय या दोन्ही मॅच संपल्यानंतर त्वरित आपण यायचं आहे। दरम्यान पुन्हा या ठिकाणी मी घेऊन जातोय पेजारी आणि कमलपाडा या दोन संघांमध्ये ग्राउंड नंबर 1 वर चालू असणारा सामना पाहिला तर आपण 4-3 हा गुणफलक बघतोय आपण, म्हणजे फक्त 1 गुणांचा फरक। आता आपण ग्राउंड नंबर 2 वर गेलो तर थोडंसं विचित्र चित्र आपल्याला पाहायला मिळतं, कसं वन साइड खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने खेळ होईल असं वाटलं होतं, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी शाबूत आणि मात्रे असतील असे अनेक संघाचे सगळी मंडळी आहेत। खरोखर तुम्हाला सुद्धा मी आमच्या वतीने सुद्धा हॅट्स ऑफ करतोय। एक छान प्रकारचं आयोजन नियोजन आणि म्हणूनच तमाम असा प्रचंड असा हा जनसमुदाय कबड्डी माझा प्रसिद्ध 1 नंबर जशी परिधान केलेला कमलपाडा संघाचा हा खेळाडू पाहूया खोलवर चढाई करतोय, मात्र रिक्त असताना परततोय, कोणताही गुण नाही आहे। नक्कीच 6 विरुद्ध 1 अशी रेड आहे। जर्सी नंबर 4 परिधान केलेला हा उंच असा हा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय। 4-3 खोलवर जाऊन या ठिकाणी प्रयत्न करतोय, कुठेतरी आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जायला पाहिजे। या ठिकाणी मात्र चक्रव्यूहामध्ये सापडतोय, पकड केली जाते, रायडर बाद होतोय, निराश होऊन कोर्टच्या बाहेर परतावं लागेल। बरोबर एक चांगली मॅच पाहायला मिळेल। इथं थंडी खूप आहे, मात्र थंडी कोणाला लागणार? ज्याला कबड्डीचा नाद नाही त्याला लागणार। इथे सगळे कबड्डीचा दर्दी रसिक, ज्याच्या नसा नसामध्ये कबड्डी भरलेला असा प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित आहेत। ना त्यांना थंडी, ना ऊन, ना वारा, ना पाऊस, ना रात्र, ना दिवस, फक्त कबड्डी कबड्डी कबड्डी। नाद आमचा करायचा नाही, नाद आमचा करायचा नाही। जोपर्यंत दिवस आणि रात्र होत राहील, जोपर्यंत या पृथ्वी तलावर सूर्य उगवत राहील, तोपर्यंत कबड्डीचा नाद सुटणार नाही। कबड्डी हा खेळ होतच राहील। कबड्डी कबड्डी कबड्डी। 3 विरुद्ध 1 सुपर टॅकल ऑन, काहीसा थोडासा बॅकफुटवर गेलेला पेदारी संघ, एक जबरदस्त अशी व्यूअवस्था कमलपाडा संघाची। 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 1 गुणांची कमाई करतोय, 8-4 असा गुणफलक, 7 विरुद्ध 1 अशी ही रेड, बोनस गुण ऑन आहे। पाहूया फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी। एक निष्णांत पंच, निपक्षपाती काम करणारी ही सगळी आमची पंच मंडळी, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय। या स्पर्धेतील अतिशय महत्वाचा या ठिकाणी एक सुपर टॅकल अँकल होल्ड केला जातोय आणि रायडर बाद होतोय, मात्र नक्कीच निराशाजनक या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली, ती म्हणजे पेजर या संघामध्ये 12-4। मी स्टॉल धारकांना सुद्धा धन्यवाद देतोय, आपण सुद्धा काळजी घेतलेली आहात, कारण कबड्डी मायबाप रसिक हा फक्त पेजारीचा नाही, फक्त अलिबागचा नाही, तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला हा कबड्डी मायबाप रसिक आहे। त्यांच्या तुम्ही चहाचा विचार केलेला आहे, त्यांच्या कॉफीचा विचार केलाय, त्यांच्या जेवणाचा विचार केलाय, अर्थात उदरनिर्वाहासाठी आपण आलेला एवढं जरी खरं असलं तरी आपण सोय केलेली आहे, त्याबद्दल मी स्टॉल धारकांना सुद्धा धन्यवाद देतोय। कमलपाडा संघातील प्रत्येक खेळाडू अगदी जबाबदारीपूर्वक खेळताना दिसतोय, प्रयत्न केला जातो। या ठिकाणी पेजारी संघाकडून मात्र संधी मिळत नाहीये, कुठेही संधी दिली जात नाही। कमलपाडा संघाकडून वारंवार 1-1 गुणांनी पुढे पुढे सरकतोय कमलपाडा संघ। 5-12 जबरदस्त पकड केली जाते, वारंवार या ठिकाणी रायडरला पकडले जाते। कमलपाडा संघाकडून एक जबरदस्त व्यूअवस्था, जबरदस्त प्लॅनिंग आणि त्या प्लॅनिंग मध्ये सक्सेस होताना दिसतोय कमलपाडा संघ। कुठेतरी थोडासा अनसक्सेस होतोय पेदारी संघ, कमबॅक करावं लागेल। नॉकआउट स्पर्धा आहे, थोडीशी सूट स्पर्धेतून व्हावे बॅक टू पॅव्हिलियन। अनेक वर्षाचा अनुभव, अनेक स्पर्धांचा अनुभव असा असताना मित्र कधी कधी नसीब सुद्धा साथ देत नाही, सगळ्याच गोष्टी जुळाव्या लागतात, तेव्हाच कुठे आपण या पटलावरचे बादशाह होतो। जो जीता होई सिकंदर उगाच म्हटलं जात नाही, त्यासाठी भरपूर काही आपल्याला करावं लागतं। थोडंसं करून थोडंसंच पदरात मिळतं, भरपूर मिळवण्यासाठी भरपूर काही करावं लागतं। आणि म्हणून जो खऱ्या अर्थाने जिद्दीने जबाबदारीने
विश्वासाने खेळतो, विश्वास असला पाहिजे, प्रथम विश्वास स्वतःमध्ये पाहिजे, तेव्हाच आपण आपल्या सहकार्याला देऊ शकतो. संघ व्यवस्थापक जबरदस्त माहिती मिळालेली तुमच्यापर्यंत पोहोचवते. मंडळी, जीवनामध्ये परीक्षा फार महत्वाच्या असतात. अनेक परीक्षा जीवनामध्ये आपण देत असतो, मात्र शिक्षण क्षेत्रातील परीक्षा फार महत्वाची असते. वैभव विलास म्हात्रे सरांकडून, जे साई मार्टचे मालक आहेत पेजारीचे, त्यांच्याकडून या संघाकरता 1010 रुपयाची देणगी आलेली आहे. वैभव सरांना मी संघाकडून मनपूर्वक धन्यवाद देतो. मंडळी, परीक्षा जीवनामध्ये फार महत्वाची आहे. अनेक परीक्षा आपण देत असतो, मात्र शालेय जीवनातील परीक्षा ही आपल्या जीवनाला कलाटणी देणारी असते. असं असताना सुद्धा कबड्डी माझ्या नसानसामध्ये आहे. कबड्डी मी खेळणार, अभ्यास मी करणार आणि उद्याचा पेपर सुद्धा देणार. आश्चर्य वाटेल ऐकायला थोडंसं तुम्हाला, मात्र या ठिकाणी ती जिद्द करून दाखवलेली आहे. तो खेळाडू आहे, तो खेळाडू या ठिकाणी ग्राउंड नंबर 1 वर दिसतोय आपल्याला. 15 नंबर जर्सी परिधान केलेला दिवेश हा खेळाडू 12वीची परीक्षा देत आहे, पण तरी सुद्धा बघा, मात्र नक्कीच दिवेश खेळामध्ये तू यशस्वी होणार आणि परीक्षेमध्ये सुद्धा यशस्वी होणार, कारण हा एक कॉन्फिडन्स तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय. याला म्हणतात कॉन्फिडन्स. खरोखर वा वा वा. काना कबड्डी जिवंत राहणार, काना कबड्डीला सोन्याची दिवस येणार. जर का असे खेळाडू, असे आयोजक असतील तर नक्कीच सोन्याचे दिवस म्हणण्यापेक्षा अति सोन्याचे दिवस येणार. दिवेश, मात्र तुला बेस्ट ऑफ लक देतो आम्ही आत्ताच. या सामन्याकरता म्हणण्यापेक्षा जास्त उद्या तुझ्या पेपर करता. नो टेन्शन बट अटेन्शन. असो मित्र, एक गंभीर बाब सांगायची म्हटलं तर 6 महिने अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा मार्क्स मिळत नाहीत कधी कधी, आणि 6 दिवस अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा भरपूर मार्क्स मिळतात. टेक्निक पाहिजे अभ्यास करण्याचं. जसं खेळाचं टेक्निक आहे तसं अभ्यासाचं सुद्धा टेक्निक आहे मित्र. असं पुन्हा एकदा घेऊन जातो या ठिकाणी. चौदा 8 अजूनही 6 गुणांचा फरक आहे. कमळपाडा वर्सेस पेजारी अशी लढत या ठिकाणी. अँकरवर करण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला गेला, मात्र अनसक्सेस. या ठिकाणी रायडर सेफ झोन मध्ये 1 गुणांची कमाई करतोय. 1 गुण वाढतोय. 15-8. दिवेशला मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. एक जबरदस्त चपळता, पायांमध्ये बदल आली तर पहा. त्याच्या रेडकडे जर पाहिलं तर खरोखर एक गुणवंत खेळाडूचं लक्षण त्या दिवेश मध्ये पाहायला मिळते. अच्छा, या भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डीच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी 3 आणि 4 वर्षाच्या मुलीपासून 95-96 वर्षाचे आजोबा सुद्धा येई भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा पाहायला आले. बरं का, याला म्हणतात कबड्डी. हे आहे कबड्डीचं यश, हे आहे कबड्डीचं सोनेरी दिवस. ज्या 3-4 वर्षाच्या बालिकेला अजूनही निश्चित माहिती नाही कबड्डी काय असते, ही सुद्धा आहे. आणि ज्या 92-95 वर्षाच्या आजोबांनी अनेक कबड्ड्या खेळल्या, अनेक खेळ घडवले, असे आजोबा सुद्धा आहेत मित्र. बरे का, असो हा एक गमतीचा भाग जर सोडला तर कबड्डीमध्ये मात्र या ठिकाणी पकड केली जाते. आणि पुन्हा ग्राउंड नंबर 2 वर सामना संपलेला आहे. चला, स्वराज्य 80 वर्षेस विघ्नार्था शहापूर. ग्राउंड नंबर 2 वर स्वराज्य 80 वर्षेस विघ्नार्था शहापूर. मी दोन्ही संघांना पुन्हा एकदा सूचित करतोय. मगाशीच आम्ही सांगितलं होतं की आम्ही अगोदरच पुकार देऊन ठेवतोय, आपल्याला वेळ वाचवायचा आहे. म्हसोबा शहापूर संघाचं सुद्धा कौतुक. तुम्हाला पुढच्या स्पर्धेकरता आमच्याकडून यशस्वी शुभेच्छा. लगेच दिले ते आज आपण संध्याकाळी पाहिला आदरणीय पांडुरंगजी म्हात्रे असतील, दत्ताजी म्हात्रे असेल, संजयजी म्हात्रे असेल, अशा मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं.
आणि तो मातीतला थरार, मातीतला रणसंग्राम खऱ्या अर्थाने सुरू झाला. या ठिकाणी मात्र वेळ काढला जातोय. चला ग्राउंड नंबर 2. चला ग्राउंड नंबर 2 स्वराज्य अक्षी विघ्नार्थ शहापूर. मित्रांनो प्लीज लवकर या. मित्रांनो प्लीज लवकर या. मैदान खाली आहे. चला 3 नंबर जशी परिधान केलेला हा कमळपाडा संघाचा हा रायडर रेडवर 6 विरुद्ध 1 अशी ही रेड. दिनेश कडून प्रयत्न केला गेला रायडरला पकडण्याचा. थोडीशी ताकद सुद्धा कमी पडले. कबड्डीसाठी सगळ्याच गोष्टींची गरज असते. तुमच्याकडे निर्णय क्षमता पाहिजे, एकाग्रता पाहिजे. लास्ट 4 मिनिट, शेवटचे 4 मिनिटे. विनोद धाया पाटील सरांकडून दिवेश करता पारितोषिक आलेला. जर रेड मध्ये 1 गुणांची कमाई 100 रुपये आणि बोनस प्लस 1 200 रुपये. खास दिवेश करता पारितोषिक आहे. वेळ काढला जातोय. माहिती रायडरला आपला मित्र स्वराज्य अक्षी वर्सेस विघ्नार्थ शहापूर. प्लीज मित्रांनो लवकर या. आणि ग्राउंड नंबर 1 वर सुद्धा मी आत्ताच सांगून ठेवतोय, चालू संपल्यानंतर गजानन पेदारी वर्सेस शहापूर आत्ताच सांगतोय. चला स्वराज्य 80 वर्षे विघ्नार्थ शहापूर. चला मित्रांनो प्लीज. चला विघ्नार्थ चला स्वराज्य अक्षी मित्रांनो प्लीज लवकर आपल्या प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झाले ग्राउंड नंबर 2 वर. आम्ही आपल्याला वारंवार सांगतोय की सामना संपल्यानंतर लगेच आपण यायचं आहे. मारला टाइम बघा ना. विनोद धाया पाटील यांच्याकडून आणखी एक पारितोषिक स्मिथ साठी आहे.
रेड मध्ये 1 गुण 100 रुपये आणि रेड मध्ये 2 गुण 200 रुपये. साठी सुद्धा आणि साठी सुद्धा 500 रुपये विनोद सरांनी लावण्यात आलेला आहे.